गुड मॉर्निंग मित्रांनो, स्वागत आहे तुमचं परत एकदा DMR नर्सिंग या यूट्यूब चॅनल. तर मित्रांनो, एक खूप महत्त्वाचा जो आहे आज पत्र आपण पाहणार आहे. पहा, या ठिकाणी तारीख तुम्ही पाहिली असेल 7 जानेवारी 2026 तारखेचं पत्र आहे, जे की आत्ता सोशल मीडियावर ऑलरेडी खूप व्हायरल व्हायला लागलेलं आहे. जे ऑलरेडी आपण या पत्रावर जे आहे व्हिडिओ बनवलेला आहे, माहिती आपल्या यूट्यूब चॅनलवर दिलेली आहे. तर पहा, याविषयी तुम्हाला ही माहिती मी का परत सांगतोय, कारण जे आहे महाराष्ट्र शासन आरोग्य सेवा संचालनालय पुणे कार्यालय पुणे या ठिकाणचं हे पत्र आहे. 7 जानेवारी 2026चं पत्र आहे. सध्या जे तारीख आहे 22 फेब्रुवारी आहे. ठीक आहे. तर एक तारीख या अगोदर एक लक्षात असू द्या, जी आहे 16 फेब्रुवारी 2026 ही तारीख खूप महत्त्वाची आहे. कारण मी तुम्हाला सांगितलं होतं की या तारखेपर्यंत जे आहे सार्वजनिक आरोग्य विभागाचे 2023चे जी भरती आहे त्या भरतीमधले जे निवड व प्रतीक्षा यादी आहेत ते या तारखेपर्यंत घेणार आहेत. त्याचा लेटर पण आपण पाहिलेला आहे, त्याचे व्हिडिओ पण आपण पाहिलेत आपल्या यूट्यूब चॅनलवर. तर पहा, ही तारीख आता संपलेली आहे. ठीक आहे. ही तारीख संपली म्हणजे सर्वसाधारण तुम्हाला एक गोष्ट लक्षात घ्यायची आहे की पुढची जी भरती आहे या तारखेपर्यंतच जी आहे ही भरती चालणार होती. पुढची जी भरती आहे या तारखेच्या पुढं व्हायला मार्ग मोकळा झालेला आहे. ठीक आहे. तर पहा, आपण जे काही माहिती देत असतो ते माहिती कोणत्या तरी बेसिसवर, कोणत्या तरी शासनाच्या PDF वरच देत असतो. आपण काही डायरेक्ट कोणतेही मनात आलेलं बोलत नाही. काहीतरी याचा मागचा जो आहे पुरावा घेऊनच आपण ही माहिती देत असतो. आता ही माहिती का सांगतोय, कारण आता 16 फेब्रुवारी होऊन गेलेली आहे. आता जे DHS 2023 आहे याचं पण याद्या लागणं बंद झालेलं आहे. खूप साऱ्या याद्या लागल्या आहेत प्रत्येक क्लास 4च्या वगैरे. आता ते सर्व याद्याचा आपण अपडेट दिलेला आहे यूट्यूब चॅनलवर. डेली 2 दिवसाला याद्या लागत होत्या, त्याविषयी पण डेली आपण जसं याद्या आल्या तशा आपण व्हिडिओ बनवलेला आहे. तुमच्या आपल्या चॅनलच्या मार्फत तुम्हाला सर्वांना ते सांगितलेलं आहे. तर पहा, या ठिकाणी आता पहा, या ठिकाणी काय सांगताय, जे तुम्हाला महत्त्वाचं म्हणजे निवड सूचीच्या विधिग्राह्यतेबाबत याबाबत पहा काय म्हणायला लागलं. या ठिकाणी जो महत्त्वाचा पॉईंट या ठिकाणी पहा, निवड सूचीमधील दिनांक 16/11/2025 रोजीपर्यंत रिक्त झालेली पदे भरण्याकरिता निवड सूची विधिग्राह्यता 16 फेब्रुवारी 2026 पर्यंत मुदतवाढ देण्यास शासन मान्यता देण्यात आलेली आहे. ठीक आहे. तरी शासनासंदर्भामध्ये पत्रावरील निर्देशनानुसार पुढील आवश्यक ती कारवाई करण्यात यावी व दिलेल्या कारवाईचा अहवाल सादर करावा. ठीक आहे. हा महत्त्वाचा होता पॉईंट, ज्यामध्ये फेब्रुवारीपर्यंतच प्रोसेस जी आहे ती होणार होती. आता बऱ्याच जणांना प्रश्न पडला आहे की सर, आमचं लागलं नाही तर आमचं आता लागेल का, परत DHSची यादी येईल का? तर मित्रांनो, आता चान्सेस कमी आहेत बाबांनो. आता या ठिकाणी शक्यता जी आहे खूप कमी दिसायला लागलेली आहे. त्यामुळं आता जास्त करून कोणीतरी अपेक्षा करू नका की DHSची परत तुमची निवड यादी किंवा प्रतीक्षा निवड यादी हे जे आहे तर परत लागेल आणि तुम्ही त्यामध्ये लागून जाताल. असं तुम्ही जर होप्स वगैरे ठेवताय तर ते खूप कमी चान्सेस आहेत. आता नका ठेवू, कारण ऑफिशियली जे आहे यांची तारीख वारंवार यांनी अपडेट करत आलेली आहे. तर तारीख जी होती अगोदर नोव्हेंबरमध्ये यांनी दिली होती, त्यानंतर परत नोव्हेंबरनंतर परत यांनी तारीख दिली फेब्रुवारी. आता चान्सेस कमी आहेत की आता परत एक्सटेंड होईल आणखीन. आता निवड जे आहे ते आणखीन त्यांनी वाढवतील म्हणून, कारण पदे यामध्ये फक्त 189 पदे होती, जी मोस्ट ऑफ द पदे कव्हर झालेली आहेत. ज्यामध्ये सर्व पदे या ठिकाणी ॲड झालेली आहेत. कोल्हापूर असेल, नागपूर असेल, नाशिक असेल, हे स्टाफ नर्सचे पुणे असतील, या सर्व मंडळाचे जवळपास याद्या लागले आहेत. आपल्या याद्या ज्या आहेत आपण आपल्या PDF चॅनलवर ऑलरेडी टाकलेल्या होत्या. जेव्हा तुम्ही लागलं होतं त्यांचं मुलाखती पण झालेल्या आहेत. ठीक आहे मित्रांनो. तर आता या ठिकाणी एक महत्त्वाचा पॉईंट म्हणजे DHSची अपकमिंग भरती ही प्रोसेस चालू आहे. या प्रोसेसमुळं तुम्हाला जो आहे पुढचा अभ्यास करणं गरजेचं आहे मित्रांनो. लवकरच ही भरती येणार आहे. तुम्हाला सांगतो, भरती येणार म्हणून तुमचा जर अभ्यास होत असेल तर खूप चांगली गोष्ट आहे आणि भरती येणारच आहे, लक्षात असू द्या. ऐन टायमाला जर तुम्ही भरती आली आणि तुम्ही जर अभ्यास तेव्हा चालू करणार म्हटले 45 डेज किंवा 30 डेज राहतील फक्त तुम्हाला, त्यावेळेस तुम्हाला त्या ठिकाणी अभ्यास करायला खूप कठीण जाणार आहे. कारण तुम्हाला या ठिकाणी पहा, लक्षात असू द्या, ज्या विद्यार्थ्याचं या ठिकाणी काय सांगतोय, ज्या विद्यार्थ्याचं नॉन टेक्निकल चांगलं आहे तो विद्यार्थीच या ठिकाणी जॉबला लागतो. मी का सांगतोय लक्षात असू द्या. नॉन टेक्निकल ज्या विद्यार्थ्याचं चांगलं आहे त्या विद्यार्थ्याचे जे चान्सेस आहेत त्या ठिकाणी चान्सेस अशा प्रकारे असतात. किती असतात, या पर्सेंटेजनुसार त्या विद्यार्थ्याचे चान्सेस असतात. कारण जे आहे आपले जे मार्क जे जास्त वगळतात, जास्त जे आपले मार्क जातात ते जे आहे नॉन टेक्निकलमध्ये जातात. कारण नर्सिंगला आलेले विद्यार्थी जे असतात त्यांना मॅथ येत नसते. ठीक आहे.
कारण ते बायो निवडतात. मॅथ येत नसते म्हणून बायो निवडतात आणि मॅथ, रिझनिंग, ॲप्टिट्यूड, जी के, मराठी नॉलेज हे जे आहे हेच नॉन टेक्निकलमध्ये असते मित्रांनो. तुम्हाला जर मॅथ, रिझनिंग येत नसेल तर मग तुम्हाला जे आहे महत्त्वाचं म्हणजे तुम्ही काय करताल, नर्सिंगचे जे टेक्निकल मार्क आहेत त्याकडे तुम्ही लक्ष देताल. टेक्निकल मार्काकडे लक्ष दिल्यामुळे तुमचे जे आहेत नॉन टेक्निकल त्या ठिकाणी कटतात. ठीक आहे, त्यासाठीच तुमचं नॉन टेक्निकलकडे लक्ष देणं खूप गरजेचं आहे मित्रांनो. त्यासाठी तुम्ही अगोदर जे आहे तुमचा सिलॅबस जो आहे सिलॅबस पूर्ण पाहून घ्या. जर तुम्हाला माहीत नसेल तर याविषयी मी सिलॅबसवर पण व्हिडिओ बनवतो. सिलॅबस पूर्ण पाहून घेणं गरजेचं आहे. त्यानंतर तुमचा पॅटर्न लक्षात असणं गरजेचं आहे. पॅटर्न लक्षात आला, सिलॅबस लक्षात आलं, ह्या सर्व गोष्टी कळाल्यानंतर तुम्ही अभ्यासाला लागा आणि तुमची तयारी त्या ठिकाणी चांगली करण्याचा प्रयत्न करा मित्रांनो. ठीक आहे, कॉम्पिटिशन खूप जास्त आहे. हा मी मॅसेज वारंवार देत असतो. कॉम्पिटिशन खूप जास्त आहे. बाहेर प्रायव्हेटमधून खूप विद्यार्थी जे आहेत पासआउट व्हायला लागले तर ठीक आहे. प्रायव्हेट कॉलेजेस जास्त असल्यामुळं ठीक आहे. त्यानंतर मग गव्हर्नमेंटचे पण असतात. तर त्यामध्ये प्रायव्हेट कॉलेज आणि गव्हर्नमेंट कॉलेज उदाहरणामध्ये एक तुम्हाला सांगतो मी, 100 जर तुमचे जागा असतील त्यामधले 100 जागामधले 50 जागा ज्या आहेत प्रायव्हेटला जातात आणि 50 जागा ज्या आहेत गव्हर्नमेंटला जातात मित्रांनो. ठीक आहे, ज्यामधले 50 जागा जे प्रायव्हेटला गेले तर त्यामध्ये परत जे आहेत 40 जागा ज्या आहेत कुठं जातात, फिमेलला जातात आणि 10 जागा ते मेलला जातात. परत या गव्हर्नमेंटमध्ये जे 40 जागा आहेत ते फिमेलला जातात, 10 जागा ते मेलला जातात. म्हणजे प्रायव्हेटमध्ये पहा कोणत्या लेवलचं अप लेवलचं कॉम्पिटिशन तुमच्यासाठी असणार आहे, जे प्रायव्हेटमधून विद्यार्थी करायला लागले तर ठीक आहे. त्यामुळं त्यातल्या त्यात तुम्ही जर बॉईज असताल, तुम्ही मुलं असताल तर तुमच्यासाठी तर खूप जास्तच अभ्यास करणं गरजेचं आहे. तुमच्यासाठी तर कॉम्पिटिशन खूप जास्त मोठं असणार आहे. त्यासाठी अभ्यास करा. क्लासेस वगैरे लावले नसतील तर कुठले तरी क्लासेस लावा. ठीक आहे, त्यासाठी पण तुम्हाला थोडीशी माहिती देतो मी मित्रांनो. पहा, 1 मिनिट तुम्हाला या ठिकाणी 1 मिनिटामध्ये क्लासेस संदर्भामध्ये डिटेल माहिती देतो. तर या ठिकाणी पहा, सक्सेस करिअर अकॅडमी महाराष्ट्रामध्ये खूप चांगले क्लासेस आहेत ज्यामध्ये सध्या 2300 रुपये फक्त फीस आहे. 2299 रुपये एवढी फक्त सध्या फीस आहे. कारण छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीमुळे जी आहे ही फीस कमी करण्यात आली होती, जी की ॲक्च्युअल फीस या ठिकाणी 10,000 आहे मित्रांनो. खूप चांगली आहे, ज्यामध्ये ऑनलाईन बॅच तुम्हाला या ठिकाणी करता येतं. जे कोणी मित्र आपले वगैरे क्लासेस करण्याचे इच्छुक आहेत तर त्यांच्यासाठी ही खूप